नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजाला नवीन वर्षाचं भेट मिळणार आहे। 3,950 शेतकऱ्यांच्या खात्यात 3.68 कोटींची भरपाई जमा केली जाणार आहे। मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी आधार निधीचे वितरण देखील होणार आहे। संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत, त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। कष्टाने पिकवलेले पीक डोळ्यांदेखत मातीत गेल्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा आर्थिक दिलासा दिला आहे। शनिवारी म्हणजे 3 तारखेला डिचोली आणि साखळी येथे आयोजित करण्यात आलेल्या 2 विशेष कार्यक्रमांमध्ये डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते एकूण 3,68 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले। मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता। मित्रांनो, शेतकरी आधार निधी या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत ही सर्व मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली आहे। या कार्यक्रमात बोलताना प्रमोद सावंत कमालीचे भावूक होते। ते म्हणाले की शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो समाजाचा मजबूत कणा आहे। निसर्गाच्या अकृपेमुळे जेव्हा त्यांचे नुकसान होते तेव्हा केवळ सरकारी नियम न पाहता माणुसकीच्या नात्याने त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे महत्त्वाचे कर्तव्य आहे। ज्या 1200 शेतकऱ्यांकडे तांत्रिक अडचणींमुळे कृषी कार्ड नव्हते त्यांनाही विशेष तरतूद करून मदत देण्यात आली आहे। ही या मोहिमेची सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते। शेतीमध्ये आधुनिक बदलांची गरज, समूह शेतीची हाक। मित्रांनो, केवळ नुकसान भरपाई देऊन न थांबता मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भविष्यातील संकटांपासून वाचवण्यासाठी आधुनिक शेतीचा मार्ग दाखवला। त्यांनी समूह शेती या संकल्पनेवर विशेष भर दिला। आमोना, कुडणे आणि न्हावेली यांसारख्या गावांमध्ये समूह शेतीचे प्रयोग यशस्वी झाले असून ते अत्यंत किफायतशीर ठरत आहेत। शेतकऱ्यांनी छोट्या तुकड्यांवर शेती करण्याऐवजी एकत्र येऊन शेती केल्यास खर्च कमी होतो आणि नफा वाढतो, असे त्यांनी नमूद केले। तसेच पावसाळ्यातील अनिश्चितता पाहता शेतकऱ्यांनी वायंगणी म्हणजेच रब्बी पिकांकडे अधिक वळावे, जेणेकरून उत्पादनाची हमी मिळेल। प्रशासकीय पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींचे समाधान। शेतकरी मित्रांनो, कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी या प्रतिक्रियेतील पारदर्शकतेवर प्रकाश टाकला। जिल्हा पंचायत निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे या मदतीला काही काळ विलंब झाला, तरीही डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट यशस्वी झाले। डिचोलीतील आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टे आणि मयेचे आमदार प्रमेश शेठ यांनीही यावेळी आपले विचार मांडले। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई झालेले होते त्या नुकसान भरपाईचे पैसे अखेर देण्यात येत आहेत। नक्कीच आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांसाठी। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।